हाय सूरज. मला असं वाटतं आता आहे का आपल्यापैकी विजिबल स्क्रीन. एकच मिनिट मला चेक करू दे, मग आपण सगळीकडे बघूया. ओके. मला असं वाटतं आता ओरिएंटेशन ठीक आहे. क्रॉस चेक करतो आणि मग आपण कंटिन्यू करू. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. ओके. आता मला असं वाटतं बऱ्यापैकी सगळ्यांना व्हिजिबल आहे आणि माझं जे स्क्रीन आहे ते फुल आडवं दिसतंय. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या स्लाइड्स बघापर्यंत दिसत आहेत का? जर सगळ्या स्लाइड्स आणि त्याच्यामधला जो कंटेंट आहे तो जर दिसू शकत असेल, आता मला वाटतं बऱ्यापैकी सगळ्यांना व्हिजिबल आहे आणि जर सगळ्या स्लाइड्स दिसू शकत असतील आणि कंटेंट जर व्यवस्थित व्हिजिबल असेल तर मला असं वाटतं आपण मग पुढे जाऊ शकतो. येस, आय थिंक मला असं वाटतं कंटेंट व्हिजिबल आहे. ओके, लेट स्टार्ट. मी सगळे मुलं सगळेजण ह्या नवीन स्ट्रीमला जॉईन होईपर्यंत एकदा वाट बघतो. आपण मग एक एक स्ट्रीम चेक करू याच्यामध्ये. ओके. ओके, लेट स्टार्ट. आता आपलं जे नवीन आजचं सेशन आहे ते नेमकं कशाबद्दल आहे त्याची थोडीशी मला असं वाटतं मी तुम्हाला माहिती दिलेली आहे आणि ही जी माहिती आहे ती आपल्याला सर्वांना मला असं वाटतं लक्षात आली असेल. आज आपण खास करून कॉन्स्टिट्यूशनल डॉक्ट्रिन्स ज्या काही आहेत त्या सगळ्या शिकतो आहोत आणि ह्या ज्या कॉन्स्टिट्यूशनल डॉक्ट्रिन्स आहेत ह्या खास करून आपल्याला आज बघायच्या आहेत. ह्या सगळ्या कॉन्स्टिट्यूशनल डॉक्ट्रिन्स नेमक्या कशा रिलेटेड आहेत आणि त्यांचं सगळं आपल्या ह्या सगळ्यांमधलं महत्त्व काय आहे ते सगळं आपल्याला आज स्टडी करायचं आहे. एकच मिनिट. समजा ही जी लिंक आहे आताच्या आपल्या ह्या सेमिनारची ती मी सगळीकडे पाठवायला लावतो आणि मग मुलं जॉईन होतील म्हणजे मग मला आपला टॉपिक स्टार्ट करता येईल. ओके. चला, ही लिंक मला असं वाटतं विद्यार्थ्यांना चालली आहे. आता आपण ह्या नवीन लिंक वरून मला असं वाटतं की आपण आजचा जो टॉपिक आहे तो स्टार्ट करूया. आजचा आपला जो सगळ्यात महत्त्वाचा आजचा टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे कॉन्स्टिट्यूशनल डॉक्ट्रिन्स. कॉन्स्टिट्यूशनल डॉक्ट्रिन्स ज्या आपल्या महत्त्वाच्या आहेत ह्या सगळ्या कॉन्स्टिट्यूशनल डॉक्ट्रिन्सबद्दल आज आपण चर्चा करतो आहोत. आणि जर आता सगळ्यांना स्क्रीन वगैरे व्यवस्थित दिसत असेल तर एकदा फक्त मला लाईव्ह चॅटमध्ये एक मेसेज टाका म्हणजे मग मी कंटिन्यू करतो, पुढे स्टार्ट करतो. ओके, सगळ्यांना व्यवस्थित दिसतंय? ओके. माझा जो कंटेंट आहे तो व्यवस्थित विजिबल आहे? ओके, दिसतंय. चला, काही हरकत नाही. सो लेट स्टार्ट. ओके, आजचा जो आपला टॉपिक आहे परत सांगतो. आपल्या आजच्या टॉपिकचं नाव आहे
कॉन्स्टिट्यूशनल डॉक्ट्रिन्स ऑफ इंडिया किंवा भारतातील संविधानिक तत्वप्रणाल्या. मला असं वाटतं की तुम्हाला सर्वांना काही ज्या बेसिक कॉन्स्टिट्यूशनल डॉक्ट्रिन्स आहेत त्या तुम्हाला सर्वांना माहिती आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे असणाऱ्या ज्या काही महत्त्वाच्या डॉक्ट्रिन्स आपण स्टडी करतो त्याच्यापैकी एक सर्वांना डॉक्ट्रिन माहिती आहे, ती म्हणजे डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चर. ओके, सगळ्यांना ही डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चर माहिती आहे. आता ही डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चर एक्झॅक्टली काय आहे तर, आणि ह्या डॉक्ट्रिन्स नेमक्या कशासाठी तयार करण्यात आल्या आहेत आणि ह्या सगळ्या डॉक्ट्रिन्स कशासाठी अभ्यासायच्या याची एक थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. आणि आज आपण ह्या सगळ्या कॉन्स्टिट्यूशनल डॉक्ट्रिन्स का स्टडी करायला घेतल्यात त्याचं एक रिझन सांगतो, त्याची पार्श्वभूमी थोडीशी सांगतो. 29 एप्रिल ही तारीख आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे, कारण 29 एप्रिलला सर्वात पहिल्यांदा या कॉन्स्टिट्यूशनल डॉक्ट्रिन्सपैकी एक अतिशय महत्त्वाची डॉक्ट्रिन्सचा शोध लागला. एक अतिशय महत्त्वाची संविधानिक तत्वप्रणालीचा शोध आपल्याला लागला 29 एप्रिल. आणि एक्झॅक्टली मागच्या ह्या 29 एप्रिलला त्याला 47 वर्ष पूर्ण होत आहेत. 1973 रोजी केशवानंद भारती नावाच्या एका केसमध्ये, केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला, या केसमध्ये एक अतिशय महत्त्वाचं, ज्याला आपण म्हणू शकतो की सुप्रीम कोर्टने एक जजमेंट दिलं आणि ह्या जजमेंटमधून पुढे आलेली जी डॉक्ट्रिन आहे तिचं नाव आहे बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन किंवा मूलभूत ढाच्याचा सिद्धांत. ठीक आहे, किंवा मूलभूत तत्वांचा सिद्धांत. आणि ह्याच सिद्धांतामधून आपल्याला खास करून पुढे येऊन ह्या गोष्टी लक्षात येतात, त्या म्हणजे की ह्या कॉन्स्टिट्यूशनल डॉक्ट्रिन्स नेमक्या कशासाठी होत्या, का अभ्यासल्या गेल्या आणि सुप्रीम कोर्टने ह्या शोधून काढण्याचं नेमकं कारण काय. यांना अजून एक नाव दिलं जातं, यांना न्यायिक तत्वप्रणाली असंही म्हटलं जातं, यांना आपण संविधानिक तत्वप्रणाली असंही म्हणतो. येस, आय थिंक 24 एप्रिलला केस डिसाईड झाली, पण ही जी डॉक्ट्रिन आहे, येस निवृत्तीचं म्हणणं बरोबर आहे, पण बाळा ती जी केस डिसाईड झाल्यानंतर फायनल तिची बेसिक पब्लिक डोमेनमध्ये त्यावेळेस जी डिसिजन पब्लिश झाली ती 29 एप्रिल 1974 आहे आणि 1973 आहे. आणि 29 एप्रिलला खास करून ह्या गोष्टी पुढे ज्याला आपण म्हणू शकतो अनाऊन्स झाल्या, पब्लिश झाल्या सुप्रीम कोर्टच्या वेबसाईटवर, सुप्रीम कोर्टच्या त्यावेळेसच्या गॅझेटियर्समध्ये. तर मी गॅझेटची जी डेट आहे ती इथे घेतली आहे. बरोबर आहे, जजमेंट 24 एप्रिलला चालू होतं, पण त्या संदर्भातली जी तत्वप्रणालीची घोषणा आहे ती 3 दिवसानंतर झाली सुप्रीम कोर्टच्या गॅझेटियरमध्ये, आणि म्हणून ती तारीख आपण घेणार आहोत. आता ह्या ज्या कॉन्स्टिट्यूशनल डॉक्ट्रिन्स आहेत ह्या नेमक्या कशासाठी आहेत ते लक्षात घ्या, आणि त्या जर आपल्याला समजून घ्यायच्या असतील तर मला असं वाटतं त्यासाठी आपल्याला 3 महत्त्वाच्या गोष्टी अभ्यासणं गरजेचं आहे. आता ह्या 3 गोष्टी कुठल्या आहेत बघा. त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला डॉक्ट्रिन ह्या शब्दाची डेफिनेशन माहिती पाहिजे की डॉक्ट्रिन कशाला म्हणायचं. आता डॉक्ट्रिनचे मी तुम्हाला 3 वेगवेगळे अर्थ सांगू शकतो, किंवा तत्वप्रणाली म्हटलं की त्याचे 3 वेगवेगळे अर्थ येऊ शकतात. एक वर डॉक्ट्रिनचा नेमका अर्थ काय होतो, दुसरा तो म्हणजे पॉलिटी, किंवा दुसरा त्याला आपण म्हणू शकतो की राज्यव्यवस्था, आणि पॉलिटिकल सायन्स हा शब्द म्हणतो राज्यशास्त्र. राज्यशास्त्राच्या आधारावर डॉक्ट्रिनची एक डेफिनेशन आहे. आणि आज जे आपण अभ्यासणार आहोत ती म्हणजे कायदे मंडळ किंवा कायदे तत्वप्रणाल्या ज्या आहेत ह्या तत्वप्रणाल्यांच्या आधारे डॉक्ट्रिनचं सगळ्यात महत्त्वाची डेफिनेशन काय आहे. पहिली डेफिनेशन बघूया, ती म्हणजे धर्माच्या आधारावर दिली जाणारी डॉक्ट्रिनची डेफिनेशन. इंग्रजीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा सांगतो, त्याचं मराठी डेफिनेशन देखील मला सांगायचं आहे. अ प्रिन्सिपल ऑर अ पोझिशन or the body of principles in a branch of knowledge or stem of system of belief. इंग्रजीमध्ये ह्याला अजून एक शब्द आहे डॉगमाज. डॉगमा म्हणजे काय, एखाद्या धर्माचं तत्वज्ञान जे त्या धर्माच्या अनुयायांना विविध प्रकारच्या आचरणासाठी प्रवृत्त करतं. ओके, ह्याला देखील डॉक्ट्रिन असंच म्हटलं जातं, पण ह्या रिलिजियस डॉक्ट्रिन्स असल्यामुळं यांना डॉगमाज असं आपण म्हणतो. डॉगमाची डेफिनेशन सांगतो काय ती, म्हणजे त्याला अजून एक कनोटेशन, अजून एक ॲडिशनल फीचर आहे. व्हेनेव्हर यू कांट क्वेश्चन एनी रूल ऑर एनी लॉ मेड बाय एनी बॉडी देन इट इज कॉल्ड ॲज डॉगमा. एनी अनक्वेश्चनेबल बिलीफ. जसं आपण म्हणतो की हिस्ट्रीमध्ये तुम्ही शिकलाय की राजा राममोहन रॉय यांनी एक अतिशय महत्त्वाची डॉगमा रिजेक्ट केली. कुठली डॉगमा होती ती, दॅट वेदाज आर इनफॉलिएबल, म्हणजे वेदांमध्ये सांगितलेल्या गोष्टी या एकदम
पूर्ण सत्य आहेत आणि त्यांना तुम्ही क्वेश्चनच करू शकत नाही, ही गोष्ट सर्वात पहिल्यांदा कुणी नाकारली? तर राजा राममोहन रॉय यांनी नाकारली. त्याला आपण म्हणतो डॉगमा. डॉगमाचा अर्थ होतो अ बिलीफ विच कॅनॉट बी क्वेश्चन, विच हॅज टू बी एक्सेप्टेड विदाउट एनी क्वेश्चनिंग. ओके, or set of beliefs which are to be accepted without any question. लक्षात घ्या, परत सांगतोय, प्रिन्सिपल or a position which has to be accepted without questioning, त्याला आपण तो डॉगमा. आता या पॉलिटिक्समध्ये किंवा राज्यशास्त्रामध्ये अ स्टेटमेंट ऑफ फंडामेंटल गव्हर्नमेंट पॉलिसी इन रिस्पेक्ट टू और इन रिलेशन टू इंटरनॅशनल रिलेशन्स, आंतरराष्ट्रीय स्तरावर राष्ट्रांमधले हितसंबंध किंवा नातेसंबंध खास करून चालवण्यासाठी एखाद्या राष्ट्रामार्फत एखादी तत्वप्रणाली किंवा एखादी योजना किंवा एखादी ज्याला आपण म्हणू शकतो पॉलिसी दिली जाते, त्याला देखील डॉक्ट्रिन म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही सर्वजण शिकला आहात, भारताच्या शेजारील राष्ट्रांसोबत त्यांनी एक डॉक्ट्रिन दिलेली आहे, तिचं नाव आहे गुजराल डॉक्ट्रिन. कोणी सांगू शकेल का ही गुजराल डॉक्ट्रिन काय आहे ते? बघा, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना देखील महत्वाची आहे आणि यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना देखील महत्वाची आहे. तर ही गुजराल डॉक्ट्रिन काय होती आणि ती कुणी दिली आणि कधी दिली? सांगता येईल कोणाला? गुजराल डॉक्ट्रिन. मी तुम्हाला डॉक्ट्रिन ह्या शब्दाचे विविध अर्थ समजावून सांगतोय पहिल्यांदा, आणि मग आपण आज डॉक्ट्रिन्सच्या एका महत्वाच्या घटकाकडे जाणार आहोत. ओके, आय के गुजराल, बरोबर, अजय ठोंबरेचं बरोबर आहे. आय के गुजराल हे त्यावेळेस भारताचे, ते नंतर प्राईम मिनिस्टर झाले, त्यावेळेस ते भारताचे परराष्ट्र मंत्री होते आणि ते करिअर डिप्लोमॅट होते. करिअर डिप्लोमॅट म्हणजे त्यांनी IFS म्हणून सर्व्हिस जॉईन केली होती. नंतर त्यांनी गुजराल डॉक्ट्रिन, म्हणजे बघा, हा देखील एक काय आहे, डॉक्ट्रिनचा एक अतिशय महत्वाचा अर्थ आहे. आता आपण आपल्या आजच्या लेक्चरकडे किंवा आजच्या लेक्चरच्या अर्थाकडे येऊया. डॉक्ट्रिन इन टर्म्स ऑफ लीगल डेफिनेशन्स, म्हणजे जर मला कायदेशास्त्राच्या आधारे जर मला डॉक्ट्रिन ह्या शब्दाचा अर्थ लावायचा असेल तर तो काय? बघा, इट इज अ प्रिन्सिपल एस्टॅब्लिश्ड बाय लॉ थ्रू सक्सेसिव्ह इंटरप्रिटेशन ऑफ कॉन्स्टिट्युशनल फिलॉसॉफी. आपल्याकडे संविधान एक तत्वज्ञान घेऊन चालतंय आणि हे संविधानाचं तत्वज्ञान आपण भरपूर वेळेस आपल्या जो संविधानाचा सरनामा आहे किंवा आपल्या संविधानाचे जे प्रास्ताविक आहे त्या प्रास्ताविकामध्ये अभ्यासतो, बरोबर. आणि ह्या आपल्या संविधानाच्या तत्वज्ञानाला अनुसरून काही प्रिन्सिपल्स, काही तत्व, काही ऑब्जेक्टिव्स, काही व्हॅल्यूज ह्या आपल्याकडच्या सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, आपल्याकडच्या संसद, ह्या सगळ्या संस्थांनी एकत्रितपणे विकसित केलेल्या आहेत. आणि ज्यावेळेस भविष्यामध्ये संविधानाच्या अंमलबजावणीमुळे ह्या तत्वांच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस कुठली संदिग्धता निर्माण होते, ती संदिग्धता दूर करण्यासाठी, आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे आपल्याकडे संविधानिक मुद्द्यांबद्दलची संदिग्धता पूर्णतः नाहीशी करण्यासाठी ज्यावेळेस एखादी तत्वप्रणाली सुप्रीम कोर्टकडून दिली जाते किंवा आपल्याकडच्या हायकोर्ट्सकडून दिली जाते, त्यावेळेस त्याला आपण नाव देतो डॉक्ट्रिन्स किंवा तत्वप्रणाली. लक्षात घ्या, ह्या तत्वप्रणाल्यांचं आपल्याकडच्या संविधानिक राज्यव्यवस्थेमध्ये अतिशय महत्वाचं स्थान आहे. आतापर्यंत सुप्रीम कोर्टने कमीत कमी एक 12 ते 13 वेगवेगळ्या डॉक्ट्रिन्स दिलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या डॉक्ट्रिन्स मधून सुप्रीम कोर्टनं काय करायचा प्रयत्न केलाय? तर आपल्याकडच्या संविधानाच्या अंमलबजावणी दरम्यान संविधानाच्या मूलभूत तत्वज्ञानाला कुठे तडा जात नाहीये ना, किंवा संविधानाच्या मूलभूत तत्वज्ञानाची अंमलबजावणी अबाधित राखली जाते का नाही, हे बघण्यासाठी किंवा त्या संदर्भामध्ये एक सजगता सगळ्या संस्थांमध्ये निर्माण करण्यासाठी म्हणून ज्या तत्वप्रणाल्या दिलेल्या आहेत त्यांना आपण म्हणूया ज्युडिशियल डॉक्ट्रिन्स किंवा कॉन्स्टिट्यूशनल डॉक्ट्रिन्स. सो दीज कॉन्स्टिट्यूशनल डॉक्ट्रिन्स आर देअर फॉर correct interpretation of various provisions of constitution so as to uphold the philosophy of Indian constitution. बघा, इंग्रजीमध्ये समजलंय का? मराठीमध्ये परत सांगतो. आपल्याकडच्या संविधानिक तत्वप्रणाल्या म्हणजे काय? तर संविधानाच्या अंमलबजावणी दरम्यान संविधानाचा आत्मा किंवा संविधानाने अंमलात आणलेल्या तत्वज्ञानाची पायमल्ली होऊ नये किंवा त्या संदर्भामध्ये कुणीही त्या तत्वांचा तिरस्कार करू नये म्हणून संस्थांवर एक प्रकारे अंकुश ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ह्या नियमावलीला आपण संविधानिक तत्वप्रणाली असं म्हणतो. आणि लक्षात घ्या, ह्या संविधानिक तत्वप्रणाली कशामधून येतात?
तर कॉन्स्टिट्यूशन भारताने संविधानिक तत्वज्ञान जे स्वीकारलंय त्या तत्वज्ञानाचा पुनरुच्चार करण्यासाठी म्हणून ह्या डॉक्ट्रिन्स दिल्या जातात. ओके, सगळ्यांना लक्षात डॉक्ट्रिन्स म्हणजे एक्झॅक्टली काय ते. आता मग आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे वाय वी नीड डॉक्ट्रिन्स. आपल्याला ह्या तत्वप्रणाल्यांची गरज का आहे. तर त्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहे की जो आपल्याला बघायचा आहे की ह्या डॉक्ट्रिन्सची आपल्याला गरज काय आहे. त्यामध्ये पहिला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सांगतो बघा काय ते, किंवा पहिला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आपण बघूया की ह्या तत्वप्रणाल्यांची गरज आपल्याला का आहे. कधी आपण बघितलं कुठलंही कितीही डिटेल ड्राफ्ट केलेलं संविधान असेल, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की भारतीय संविधान हे सर्वात डिटेल संविधान मानलं जातं. त्याची भरपूर वेगवेगळी कारणं सांगितली जातात. आता काय काय कारण आहेत बघा की भारताचं संविधान फार उशिराने ड्राफ्ट करण्यात आलं. भारताच्या संविधानामध्ये आपल्याला कुठली संदिग्धता ठेवायची नव्हती. भारताच्या संविधानामध्ये आपल्याला भरपूर गोष्टी अपेक्षित होत्या. भारतामध्ये त्यावेळेसची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती देखील त्याला कारणीभूत आहे. भारताचं संविधान हे 394 आर्टिकल सहित आणि वेगवेगळ्या शेड्यूल सोबत म्हणजे सूचींसोबत जगातलं सर्वात विस्तृत संविधान मानलं जातं. पण तरीही भारताच्या संविधानामध्ये काही इनहरंट कॉन्ट्रॅडिक्शन्स आहेत. भारताच्या संविधानात काय आहेत तर इनहरंट कॉन्ट्रॅडिक्शन्स आहेत. आता ह्या कॉन्ट्रॅडिक्शन्स नेमक्या काय आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. आता काही कॉन्ट्रॅडिक्शन्स तुम्ही मला सांगू शकतात, काही कॉन्ट्रॅडिक्शन्स काय आहेत तर तुम्ही देखील सांगू शकणार आहात. कुठल्या कॉन्ट्रॅडिक्शन्स आहेत. सगळ्यात पहिली जी महत्त्वाची कॉन्ट्रॅडिक्शन आहे ती म्हणजे आपल्याकडे फंडामेंटल राईट्स नावाचं एक सेक्शन आहे, पार्ट 3 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ह्याला आपण म्हणतो फंडामेंटल राईट्स. आता हे फंडामेंटल राईट्स कशासाठी आहेत तर दे आर नेगेटिव्ह reinforcements on the government and positive reinforcement for the citizens. म्हणजेच नागरिकांसाठी हे सकारात्मक गोष्टी आहेत तर सरकारसाठी हा नकारात्मक निर्बंध आहेत. त्याच्यासोबतच दुसरा एक आपल्याकडे घटक आहे त्याला आपण म्हणतो DPSP, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, किंवा सरकारी ध्येय धोरणाची मार्गदर्शक तत्वे. अगदी सुरुवातीपासून कॉम्प्रोमाइज असतो वेगवेगळ्या समाज घटकांमधला, वेगवेगळ्या राजकीय घटकांमधला. आता ह्या सगळ्या गोष्टींमुळे भविष्यामध्ये ज्यावेळेस संविधानाची अंमलबजावणी केली जाते त्यावेळेस संविधानाच्या प्रॅक्टिस बद्दल काही कन्फ्युजन्स लोकांच्या मनामध्ये तयार होतात. त्याला रिझनेबल रेस्ट्रिक्शन्सला महत्त्व द्यायचं का DPSP म्हणजे मार्गदर्शक तत्वांना आपण सगळ्यात पहिल्यांदा महत्त्व द्यायचं. त्यानंतर ज्यावेळेस भविष्यामध्ये एखादं कायदेमंडळ एखादा कायदा पास करतं त्यावेळेस त्या कायद्याचं इव्हॅल्युएशन किंवा त्या कायद्याचं पुनरावलोकन देखील गरजेचं आहे. आणि हे पुनरावलोकन करत असताना हे कशाच्या आधारावर केलं जावं हे देखील आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला व्यवस्थितरित्या पुढे जाऊन पार पाडायच्या असतील तर त्यासाठी आवश्यक आहे ते म्हणजे डॉक्ट्रिन्स. त्यासाठी काय आवश्यक आहे तर डॉक्ट्रिन्स अत्यावश्यक आहेत. डॉक्ट्रिन्स काय करतील. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट डॉक्ट्रिन्स करणार आहेत ते म्हणजे दे विल रिमूव्ह द इनहरंट कॉन्ट्रडिक्शन्स अँड कॉम्प्रोमाइजेस अँड ॲडजस्टमेंट्स दॅट आर देअर इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी घडणार आहे ती म्हणजे ड्युरिंग प्रॅक्टिस ऑफ कॉन्स्टिट्यूशन इफ एनी कन्फ्युजन अराइजेस दॅट कन्फ्युजन इज रिमूव्ड बाय दिस डॉक्ट्रिन्स. म्हणजे ह्या तत्वप्रणाल्यांमुळे काय होणार आहे तर आपल्या संविधानाच्या अंमलबजावणी दरम्यान तयार होणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या ज्या कन्फ्युजन आहेत त्या दूर करण्यासाठी. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे आपल्याकडच्या संसदेने आपल्याकडच्या राज्य विधिमंडळांनी जर कुठल्या प्रकारच्या कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केला किंवा त्यांनी कुठले नवीन कायदे जर तयार केले तर ह्या कायद्यांच्या न्यायिक पुनरावलोकनासाठी किंवा हे कायदे योग्य आहे का नाही हे ठरवण्याची जबाबदारी ज्यावेळेस आपण सुप्रीम कोर्टकडे दिलेली आहे त्यावेळेस त्या जबाबदारीच्या पूर्ततेसाठी म्हणून ह्या सगळ्या डॉक्ट्रिन्स वापरल्या जातात. आता मी तुम्हाला एक लिस्ट देणार आहे डॉक्ट्रिन्सची. सगळ्यात पहिल्यांदा आपण ही लिस्ट बघूया. ह्याच्यापैकी तुम्हाला कुठल्या माहिती आहे ते तुम्ही बॉक्समध्ये सांगा. आणि ज्या माहिती आहेत त्या देखील आपण डिस्कस करणार आहोत आणि ज्या माहिती नाही त्या देखील आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. ओके, अजून 2 महत्त्वाचे का आवश्यक आहेत. दुसरा जो महत्त्वाचा पॉईंट इथे मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे डॉक्ट्रिन्स अजून एका कारणासाठी आवश्यक आहेत आणि ते कारण म्हणजे बघा कुठलं आहे तर courts while deciding the cases related to key constitutional debates they need some kind of philosophy. आणि जसा जसा समाज बदलतो, जसा जसा काळ पुढे जातोय तसा तसा समाज बदलणार आहे, राज्य व्यवस्था बदलणार आहे
अर्थव्यवस्था बदलणार आहे आणि ह्या बदलत्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी संविधानामध्ये किंवा संविधानाच्या इंटरप्रिटेशन्समध्ये किंवा संविधानाचे जे काही आपण ज्याला आपण म्हणू शकतो की अर्थ लावणार आहोत संविधानाच्या महत्त्वाच्या शब्दांचा, तो अर्थ लावत असताना ह्या डॉक्ट्रिन्स आपल्याला कामाला येणार आहेत. ओके, तर तुम्हाला कळलं असेलच की ह्या डॉक्ट्रिन्स आपण का वापरतोय ते. आता काही महत्त्वाच्या डॉक्ट्रिन्स तुम्हाला मी सांगणार आहे. या डॉक्ट्रिन्स आपल्याला बघायच्या आहेत आणि एक एक डॉक्ट्रिन आपल्याला समजावून घ्यायची आहे. ओके, पहिली डॉक्ट्रिन सांगतो जी सर्वांना माहिती आहे, तिचं नाव आहे डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चर किंवा संविधानाच्या मूलभूत तत्वांची तत्वप्रणाली. ओके, त्यानंतर दुसरी आहे डॉक्ट्रिन ऑफ हार्मोनियस रिकन्स्ट्रक्शन. त्यानंतर तिसरी आहे डॉक्ट्रिन ऑफ पिथ अँड सबस्टन्स. चौथी आहे डॉक्ट्रिन ऑफ कलरेबल लेजिस्लेशन. त्यानंतर आहे डॉक्ट्रिन ऑफ एक्लेप्स. त्यानंतर डॉक्ट्रिन ऑफ इन्सिडेंटल ऑर एन्सिलरी पॉवर्स, डॉक्ट्रिन ऑफ टेरिटोरियल नेक्सस, डॉक्ट्रिन ऑफ लॅशेस आणि सगळ्यात शेवटची डॉक्ट्रिन ऑफ सिव्हिएबिलिटी. बघा, सगळ्यांना डॉक्ट्रिन्स लक्षात आल्या आहेत का? कुठल्या कुठल्या आज आपल्याला डिस्कस करायचे आहेत? एकूण किती डॉक्ट्रिन्स आहेत? तर पहिल्या स्लाइडमध्ये 4 आणि दुसऱ्या स्लाइडमध्ये असलेल्या 5 अशा आपल्याला एकूण 8 वेगवेगळ्या डॉक्ट्रिन्स आज डिस्कस करायच्या आहेत. तर मला सांगा तुम्हाला कुठल्या माहिती आहेत? ओके, मराठीमधून प्रीतीचं म्हणणं असं आहे, ओके खोबरागडेचं म्हणणं असं आहे की मराठीमध्ये पण सांगा. मराठीमध्ये पण सांगतो बाळा. पहिली जी डॉक्ट्रिन आहे तिचं नाव सांगतो काय आहे? येस बाळा योगेश, मराठी पण सांगतो, काळजी करू नका. एक एक सांगतो मराठीमधून. पहिली डॉक्ट्रिन जी आहे तिचं नाव आहे बेसिक स्ट्रक्चर. बेसिक स्ट्रक्चरचा मराठीमधला अर्थ सांगतो, संविधानाच्या मूलभूत संरचनेचा सिद्धांत. बघा, लक्षात आलं का? संविधानाच्या मूलभूत संरचनेचा सिद्धांत. किती जणांना हा सिद्धांत माहिती आहे? आणि आय थिंक मला असं वाटतं माझ्या लेक्चरची इंट्रोडक्शनच मी ह्या संविधानिक तत्वापासून केलेली आहे. तर तुम्ही मला सांगा की हा तुम्हाला माहिती आहे का? हा नेमका कशाच्या संदर्भामध्ये येतो? ठीक आहे. दुसरी सांगतो डॉक्ट्रिन ऑफ हार्मोनियस रिकन्स्ट्रक्शन. तिचं मराठी भाषांतर सांगतो. कुठली तत्वप्रणाली आहे ही? तर संविधानाच्या विविध घटकांमधील नातेसंबंध पुनः प्रस्थापित करणारी तत्वप्रणाली. संविधानाच्या विविध घटकांमधील नातेसंबंध पुनः प्रस्थापित करणारी, ते म्हणायचं डॉक्ट्रिन ऑफ हार्मोनियस रिकन्स्ट्रक्शन. आता इथे तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाची मला गोष्ट सांगायची आहे. तिसरी जी डॉक्ट्रिन आहे जिला आपण पिथ अँड सबस्टन्स असं म्हटलंय, हिला मराठी भाषांतर उपलब्ध नाहीये, तरी पण तुम्हाला मी मराठीमध्ये याचा अर्थ सांगू शकतो. पिथ आणि सबस्टन्सचा अर्थ होतो तो म्हणजे संविधानामध्ये दिलेले शब्द आणि त्यांचं असलेलं अर्थ यांच्यामध्ये एक प्रकारे असणारी संदिग्धता दूर करणे. बघा काय करायचंय, संविधानाच्या कलमांमध्ये असलेले शब्द आणि त्यांचा अन्वयार्थ किंवा त्यांचा आपल्याला लागणारा अर्थ यांच्यामध्ये असलेल्या ज्या कॉन्स्टिट्यूशन्स, ज्या काही डॉक्ट्रिन्स आहेत, त्या डॉक्ट्रिन सांभाळण्यासाठी म्हणून जे आहे तिचं नाव आहे डॉक्ट्रिन ऑफ पिथ अँड सबस्टन्स. त्यानंतर चौथी सगळ्यात महत्त्वाची कलरेबल लेजिस्लेशन, म्हणजे रंगीत विधेयक तत्वप्रणाली. रंगीत विधेयक असं म्हटलं तरी चालेल, याचा अर्थ मी तुम्हाला समजावून सांगणारच आहे, त्याच्यामुळे त्याचं घाबरण्याचं कारण नाही आहे. त्यानंतर पुढची जी डॉक्ट्रिन आहे तिचं नाव डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स किंवा सूर्यास्ताची तत्वप्रणाली. त्यानंतर पुढची जी डॉक्ट्रिन आहे तिचं नाव आहे एन्सिलरी पॉवर्स किंवा ज्याला आपण म्हणूया जोड शक्ती किंवा जोड अधिकार क्षेत्राची तत्वप्रणाली. त्यानंतर पुढची आहे ती म्हणजे टेरिटोरियल नेक्सस, ह्याला मराठीमध्ये तुम्ही म्हणू शकता भौगोलिक क्षेत्र संबंधीची तत्वप्रणाली. त्यानंतर आहे ती म्हणजे डॉक्ट्रिन ऑफ लॅश, ह्याला तुम्ही म्हणू शकता विलंब तत्वप्रणाली. आणि सगळ्यात शेवटची डॉक्ट्रिन ऑफ सिव्हिएबिलिटी. ओके, ह्या सगळ्यांना आपण एकत्रितपणे अभ्यासणार आहोत आजच्या ह्या लेक्चरमध्ये. ठीक आहे, तर तुम्हाला माहिती असलेल्या सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा कुठल्या आहेत, तिथपासून आपण स्टार्ट करू आणि मग मला ज्या तुम्हाला सांगायच्या आहेत ह्या सगळ्या डॉक्ट्रिन्स मी एक एक करून आपल्या डिस्कशनमध्ये घेणार आहे. चला, तुमच्या चॅटबॉक्समध्ये मला सांगा तुम्हाला कुठल्या कुठल्या माहिती आहेत. तुम्हाला माहिती असलेल्या ज्या डॉक्ट्रिन्स आहेत त्या मला सांगा, मग आपण एक एक डॉक्ट्रिन पुढे जाऊन घेऊया. बरं, मूलभूत तत्वाचा सिद्धांत माहिती आहे का सर्वांना? मूलभूत ढाच्याचा सिद्धांत, मूलभूत संरचनेचा सिद्धांत,
कधी दिला गेला याबद्दल ऑलरेडी आपण चर्चा केलेली आहे. केशवानंद भारती केसमध्ये, कुठल्या केसमध्ये? केशवानंद भारती ह्या केसमध्ये 1973 रोजी. येस, बेसिक फीचर दॅट कांट बी डिस्ट्रॉइड बाय अमेंडमेंट. करेक्ट. अनिकेत भालेरावनी डॉक्ट्रिन ऑफ सिव्हिरॅबिलिटी पण मला इथे टाकलेली आहे. ओके, येस. अंकुशचं मंजुषाचं म्हणणं आहे एक माहिती आहे सर, बाकी माहिती नाही. ओके, चालेल, काही काळजी करू नका, मी सगळ्या एक एक करून डिस्कशनला घेणार आहे. तर सगळ्यात पहिली डॉक्ट्रिन आपण डिस्कशनला घेऊ, जिचं नाव आहे डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चर. मराठीमध्ये याला आपण म्हणतो मूलभूत संरचनेचा सिद्धांत. एक्लिप्स, जोपर्यंत कायद्यातील त्रुटी दूर होत नाही तोपर्यंत तोपर्यंत रद्द असेल. नाही बाळा, थोडंसं चुकलंय, थोडंसं, म्हणजे थोडाफार तुझा प्रयत्न योग्य आहे, पण मला असं वाटतं अजून 2-3 गोष्टी याच्यामध्ये ऍड करणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला पहिली डॉक्ट्रिन घेऊया. डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चर. आता ही का संदर्भामध्ये आहे ते सांगतो आणि मग आपण ही डॉक्ट्रिन समजून घेऊया नेमकी कशी आहे, कशासाठी येते. ओके, मूलभूत संरचनेचा सिद्धांत म्हणून ह्या सिद्धांताकडे बघितला तर आता नेमका हा मूलभूत संरचनेचा सिद्धांत का आला, त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे ही थोडीशी थोडक्यामध्ये सांगतो. 1950 मध्ये ज्यावेळेस भारतीय संविधान अंमलामध्ये आलं, ते अंमलामध्ये आल्यानंतर 2 महत्त्वाच्या गोष्टींबद्दल लोकांच्या मनामध्ये फार मोठ्या प्रमाणावर संदिग्धता होती. कुठली संदिग्धता होती बघा, ती म्हणजे फंडामेंटल राईट्स म्हणजेच आपले मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व यांच्यामध्ये नेमकी रिलेशनशिप काय. समजा जर मला एखाद्या मूलभूत अधिकारावर गदा आणायची असेल, कशासाठी? जर मला एखादं मार्गदर्शक तत्व अंमलामध्ये आणायचंय आणि ते अंमलामध्ये आणण्यासाठी जर मी एखाद्या मूलभूत अधिकाराला काढून टाकलं किंवा एखादा मूलभूत अधिकार रद्दबातल ठरवला किंवा एखाद्या मूलभूत अधिकाराचं अधिकार क्षेत्र जर मर्यादित केलं तर ते संविधानाला करता येऊ शकतं, ते आपल्याकडच्या संसदेला करता येऊ शकतं का, या संदर्भामध्ये चर्चा सुरू होती. पहिल्या काही कालावधीमध्ये साधारणपणे 1967 पर्यंत न्यायालयाने असा विचार नोंदवला होता की आपल्याकडच्या संसदेला संविधानामध्ये योग्य ते बदल करता येतील आणि ह्यामध्ये त्यांना फंडामेंटल राईट्स देखील काढून घेता येतील. कशासाठी? जर त्यांना डीपीएसपी म्हणजे मार्गदर्शक तत्व जर अंमलबजावणी त्यांची करायची असेल तर. 1967 नंतर परिस्थिती अशी आली की सुप्रीम कोर्टनं सांगितलं की फंडामेंटल राईट्स हे इनवॉयलेबल, म्हणजे त्यांची पायमल्ली किंवा त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा बदल हा संसदेकडून अपेक्षित नाहीये. बरोबर आहे. त्या संदर्भामध्ये सरकारने मग नवीन एक कायदा करायचा प्रयत्न केला. असे काही कायदे, त्याच्यामध्ये शेड्यूल 9 तुम्हाला सर्वांना माहिती आहे, सूची क्रमांक 9. कशासाठी आहे सूची क्रमांक 9? तर असे सर्व कायदे जे न्यायिक पुनरावलोकनापासून काय करण्यात आलेले आहेत तर राखून ठेवण्यात आलेले आहेत. हे सगळे कायदे टाकण्यात आले कुठल्या शेड्यूलमध्ये? 9 मध्ये. सुप्रीम कोर्टच्या या निर्णयाचा 1967च्या निर्णयाचा आपण अशा प्रकारे काय केला तर पाळवाट शोधून काढली संसदेनं. पण 1973 मध्ये ज्यावेळेस हे सगळे कायदे आणि ह्या सगळ्या स्थिती ज्यावेळेस आपल्याकडच्या सर्वोच्च न्यायालयासमोर आल्या तर सर्वोच्च न्यायालयाने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की तुम्हाला संविधानामध्ये कुठल्याही प्रकारची म्हणजेच कोणाला संसदेला कुठल्याही प्रकारची घटना दुरुस्ती करता येईल, पण त्याच्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाची काय असणार आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट असेल ती म्हणजे संसदेच्या घटना दुरुस्ती अधिकार क्षेत्राची एक मर्यादा निश्चित करण्यात आली, जी डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चर मधून पुढे येते. ती म्हणजे संसद कुठलीही घटना दुरुस्ती करू शकते, पण अशी घटना दुरुस्ती करू शकत नाही ज्यामुळे संविधानाच्या मूलभूत तत्वांची पायमल्ली होऊ शकेल. आणि ही मूलभूत तत्व कुठली असणार आहेत तर ही सगळी मूलभूत तत्व ही कोणाकडून दिली जातील तर आपल्याकडच्या सुप्रीम कोर्टकडून. सुप्रीम कोर्टने मागच्याच लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं आतापर्यंत 24 वेगवेगळी मूलभूत तत्व दिलेली आहेत. याच्यामध्ये सेक्युलरिझम असेल, याच्यामध्ये सेंटर स्टेट रिलेशन्स असतील, याच्यामध्ये पोझिशन ऑफ प्रेसिडेंट असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ऍड करण्यात आलेल्या आहेत. आणि या सगळ्यांमधून न्यायालयाने एक गोष्ट सांगितली की संसदेला आपल्याकडच्या कशामध्ये तर संविधानामध्ये हवे ते बदल करता येणार आहेत, पण ते बदल केले जात असताना न्यायालय त्या बदलांना
केवळ त्यावेळेसच न्यायिक पुनरावलोकनामध्ये मान्य करेल ज्यावेळेस ते संविधानाच्या मूलभूत तत्वांना कुठल्याही प्रकारचा धक्का लावणार नाहीत. लक्षात घ्या, संविधानाच्या मूलभूत तत्वांना धक्का न लावता घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची घटना दुरुस्ती केली जाऊ शकते. आणि हे सांगणारी जी डॉक्ट्रिन आहे तिचं नाव आहे डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चर. या डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चरचं रिसेंट ऍप्लिकेशन तुम्ही मला सांगायचंय. बघा, तुम्हाला मी प्रश्न विचारला, एक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चर वापरून मागच्या काही वर्षांमध्येच रद्द ठरवण्यात आलेली घटना दुरुस्ती कुठली ही तुम्ही मला सांगायचंय. आपण ही डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चर वापरलं सर्वोच्च न्यायालयाने आणि त्यांनी एक अतिशय महत्वाची घटना रद्द ठरवली जी आपल्याला सांगायची आहे. बघा, तुम्हाला सांगता येते का? आणि ही अतिशय महत्वाची घटना दुरुस्ती होती, हिच्यावर खूप जास्त चर्चा झाली. येस शुभम बाळा, तुझं उत्तर एकदम बरोबर आहे. NJAC म्हणजेच नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट्स कमिशन. कुठलं होतं? नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट्स कमिशन. या नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट्स कमिशनची जी घटना दुरुस्ती होती ती सर्वोच्च न्यायालयाने पूर्णतः रद्दबातल ठरवली. आणि कुठल्या तत्वाच्या आधारे सांगा बरं? कुठलं तत्व, कुठलं बेसिक फीचर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, आपल्या संविधानाचं कुठलं मूलभूत तत्व? येस, सौरभचं उत्तर अगदी योग्य आहे. इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी. करेक्ट. आपल्या संविधानाने आपल्याकडच्या सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांना स्वतंत्रता दिलेली आहे, त्यांना एक प्रकारे इंडिपेंडन्स दिलेला आहे. आणि NJAC मुळे त्यांच्या इंडिपेंडन्सवर एक गदा येत होती. अशा प्रकारचं काय करण्यात आलं तर माहिती कोणाकडून देण्यात आली तर सर्वोच्च न्यायालयाकडून, आणि NJAC रद्दबातल ठरवण्यात आली. कुठली डॉक्ट्रिन वापरली होती? डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चर. सर्वांना समजली डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चर काय आहे? जायचं पुढच्या डॉक्ट्रिनकडे. बघा परत एकदा, डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चर कशासाठी वापरली जाते? संविधानामध्ये संसदेकडून केली जाणारी जी घटना दुरुस्ती आहे त्या घटना दुरुस्तीचे संविधानिक तत्व पाळली जात आहेत का नाही हे बघण्यासाठी म्हणून जी डॉक्ट्रिन दिली जाते तिचं नाव आहे डॉक्ट्रिन ऑफ. ओके, आता जाऊया पुढच्या डॉक्ट्रिनकडे. हिचं नाव आहे डॉक्ट्रिन ऑफ हार्मोनियस रिकन्स्ट्रक्शन, किंवा मराठीमध्ये तुम्ही याला म्हणू शकता कुठली तत्व प्रणाली आहे तर संविधानाच्या विविध घटकांमध्ये असलेल्या नातेसंबंधामधील संदिग्धता दूर करणारी तत्व प्रणाली. ओके, ही तत्व प्रणाली नेमकी कधी दिली गेली, कशासाठी दिली गेली, कुणी दिली हे आपल्याला बघायचं आहे. सर्वात पहिल्यांदा ही हार्मोनियस रिकन्स्ट्रक्शनची जी डॉक्ट्रिन आहे ती कशाशी रिलेटेड आहे ती बघू. संविधानातली जी सूची 7 आहे, सर्वांना माहिती आहे सूची 7 आहे ते बरोबर. संविधानाची जी सूची 7 आहे याच्यामध्ये आपल्याला 3 लिस्ट दिलेले आहेत. सॉरी, आपलं जे परिशिष्ट आहे संविधानाचं परिशिष्ट 7, मी सूची टाकलंय तिथे. परिशिष्ट लिहा. परिशिष्ट म्हणजे शेड्यूल. शेड्यूल 7 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. या शेड्यूल 7 मध्ये काय देण्यात आलेलं आहे तर युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कंकरंट लिस्ट या 3 लिस्ट देण्यात आल्या. मराठीमध्ये आपण म्हणतो केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची या 3 सूची देण्यात आलेल्या आहेत. आता प्रत्येक सूचीमध्ये आपल्याला काही घटक देण्यात आलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, माझा प्रश्न बघा ऐका. केंद्र सूचीमध्ये एकूण किती घटक आहेत? हाऊ मेनी टॉपिक्स आर देअर इन सेंटर लिस्ट? चॅटबॉक्स मध्ये तुम्ही उत्तर टाकू शकता. आपल्या सेंटर लिस्ट मध्ये नेमके किती? रामेश्वर रोडेचं म्हणणं 246 नाही रे बाळा, 246 टॉपिक्स नाही आहेत. घटक किती आहेत? तुम्हाला केंद्र, राज्य आणि समवर्ती सूची माहिती आहेत का? मी फक्त केंद्र सूचीमध्ये किती घटक आहेत ते विचारलंय. ओके, अजयचं बरोबर आहे 100 बरोबर. आर्टिकल ओके, रामेश्वरचं म्हणणं होतं की आर्टिकल 246 नुसार. ओके ठीक आहे, काय हरकत नाही. 99, 100. अनिकेतचं म्हणणं आहे 99, काही जणांचं म्हणणं आहे 100. ओरिजिनली याच्यामध्ये 92 होते, नंतर हळूहळू वाढवण्यात आले आणि या वाढवल्यानंतर 100 झालेले आहेत. बरोबर आहे, करेक्ट 100. बाळांनो तुमची माहिती करेक्ट करा. काही जणांनी 97, काही जणांनी 96 लिहिलंय. आकडा आहे 100. आपल्याकडे अजय ठोंबरेंनी जो सांगितलेला आकडा आहे तो अगदी बरोबर आहे. ओके ओके, येस अंकुश बरोबर आहे. 97, 100 झालेले आहेत. आता केंद्र आणि राज्य सूचीमध्ये दिलेले जे घटक आहेत
केंद्र सूचीचं आपण खास करून इंटरप्रिटेशन करत असताना आणि राज्य सूचीचं इंटरप्रिटेशन करत असताना जर कुठे केंद्र सूचीमधील घटक आणि राज्य सूचीमधील घटक यांच्यामध्ये जर काय आली, ह्या घटकांमध्ये जर ओव्हरलॅप आला, ते एकमेकांना जर झाकोळत असतील, म्हणजे केंद्र सूचीमधला एखादा घटक राज्य सूचीमधल्या एखाद्या घटकावर ओव्हरलॅप होत असेल किंवा राज्य सूचीमधला एखादा घटक जर केंद्र सूचीवर ओव्हरलॅप होत असेल, लक्षात घ्या मी शब्द वापरलेला आहे ओव्हरलॅप. ओव्हरलॅपचा अर्थ काय होतो, तर एकाने दुसऱ्याला व्याप्त करणे किंवा दुसऱ्याने पहिल्याला व्याप्त करणे. या व्याप्ततेमधून येणारी जी संकल्पना आहे तिला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो ओव्हरलॅप. ज्या वेळेस केंद्र आणि राज्य सूचीमधल्या घटकांमध्ये एक प्रकारचा ओव्हरलॅप येतो, या ओव्हरलॅपमध्ये भरपूर वेळेस कायदे करत असताना केंद्र किंवा राज्य सरकारमध्ये कुठल्याही प्रकारचे काय येऊ शकतात, तर भांडणं होऊ शकतात किंवा त्यांच्यामध्ये लेजिस्लेटिव्ह कॉम्पिटन्सवरून म्हणजेच आपल्या कायदे करण्याच्या क्षमतेवरून वाद निर्माण होऊ शकतात. हे वाद दूर करण्यासाठी म्हणून जी तत्वप्रणाली देण्यात आलेली आहे तिला म्हटलं जातं डॉक्ट्रिन ऑफ हार्मोनियस रिकन्स्ट्रक्शन. ओके, डॉक्ट्रिन ऑफ हार्मोनियस रिकन्स्ट्रक्शन काय सांगते की केंद्र आणि राज्य सूची जर एकमेकांवर एकत्र येत असतील, काही ठिकाणी त्या एकत्र आल्या आणि त्यामुळे जर संदिग्धता निर्माण झाली तर ती दूर करण्यासाठी म्हणून जी आहे तिला आपण म्हणतो डॉक्ट्रिन ऑफ हार्मोनियस रिकन्स्ट्रक्शन. ओके, ही कधी देण्यात आली ते सांगतो. सुप्रीम कोर्टनं ही डॉक्ट्रिन टीका रामजी वर्सेस स्टेट ऑफ यूपी. आता ही टीका रामजी वर्सेस स्टेट ऑफ यूपी केस काय ते सांगतो, लक्षात घ्या. साधारणपणे आपल्याकडे ऊसासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या प्राइसेस दिल्या जातात, तुम्हाला माहिती आहे. आपण त्याला मिनिमम सपोर्ट प्राइस असं म्हणतो, मूलभूत किंमत, दर्शनी किंमत असं त्याचं नाव आहे. आता ह्या किमती राज्य आणि केंद्र सरकारकडून देखील दिल्या जातात. या संदर्भामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या काही महत्त्वपूर्ण कायद्यांमध्ये किंवा त्यांनी पास केलेल्या कायद्यांमध्ये एक प्रकारे उत्तर प्रदेशमध्ये संदिग्धता निर्माण झाली होती. केंद्र आणि राज्य सूचीमध्ये एकत्रित आली होती आणि ती एकत्रित आल्यानंतर म्हणून त्यावेळेस ही डॉक्ट्रिन देण्यात आली होती, जिचं नाव डॉक्ट्रिन ऑफ हार्मोनियस रिकन्स्ट्रक्शन. शुभम, तुझं उत्तर तुला वाटतंय ते बरोबर आहे. पिथ अँड सबस्टन्स काय आहे तुला विचारायचं आहे, पण ती मी सांगेन. ती नंतरची आपली डॉक्ट्रिन आहे आणि हार्मोनियस रिकन्स्ट्रक्शन आणि पिथ अँड सबस्टन्स यांच्यामध्ये नेमका डिफरन्स काय हे देखील मी सांगणार आहे, त्याच्यामुळे काळजी करू नका. तुम्हाला पहिल्यांदा मला सांगा, हार्मोनियस रिकन्स्ट्रक्शन कळली का? whenever there is overlap between various topics mentioned in center list and state list. लक्षात घ्या, शब्द अंडरलाईन करण्यासारखा कुठला आहे? अंडरलाईन करण्यासारखा जो प्रश्न आहे त्याचं नाव आहे ओव्हरलॅप. ज्या वेळेस आपण सेंटर लिस्ट आणि स्टेट लिस्ट मधल्या टॉपिक्सचं इंटरप्रिटेशन करतोय आणि ह्या इंटरप्रिटेशन दरम्यान त्या दोघांमध्ये कुठे ना कुठेतरी जर का ओव्हरलॅप आला तर तो ओव्हरलॅप दूर करण्यासाठी जी डॉक्ट्रिन वापरली जाते तिला आपण म्हणतो डॉक्ट्रिन ऑफ हार्मोनियस रिकन्स्ट्रक्शन. आता मी तुमच्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर देतो. डॉक्ट्रिन ऑफ पिथ अँड सबस्टन्स म्हणजे काय? ज्यांना मराठीमध्ये समजून घ्यायचं आहे त्यांच्यासाठी ही स्लाइड थोडीशी अवघड आहे, पण माझं एक्सप्लेनेशन मराठीमधून असल्यामुळे काळजी करू नका. ओके, बघा डॉक्ट्रिन ऑफ पिथ अँड सबस्टन्स कुठे येते. आता डॉक्ट्रिन ऑफ पिथ अँड सबस्टन्स कधी पिक्चरमध्ये येणार आहे? व्हेनेवर देर इज कॉन्फ्लिक्ट बिटवीन डिफरंट सब्जेक्ट्स इन डिफरंट लिस्ट. पहिलं काय आहे? ओव्हरलॅप आहे. आता कॉन्फ्लिक्ट कसा ते लक्षात घ्या. समजा राज्य सरकारला एखादा कायदा करायचा आहे, बरोबर, आणि तो कायदा करत असताना त्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी त्यांना अशी काही नियमावली तयार करावी लागते की जेणेकरून अनावधानाने किंवा त्यांना अपेक्षित नसताना देखील ते कुठल्या केंद्र किंवा समवर्ती सूचीवर कायदा करून पाहत आहेत. बघा इथे ओव्हरलॅप नाहीये. एक काय करतोय आपण की राज्य सरकार एखादा कायदा करायचा प्रयत्न करत आहे आणि तो कायदा करत असताना तो कायदा पूर्णतः राज्य सूचीमधील एखाद्या घटकावर आहे, पण त्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जे नियमावली तयार केली जाते त्या नियमावलीच्या अंमलबजावणी दरम्यान ते अंमलबजावणी लायक केलेले जे नियम आहेत ते एखाद्या केंद्र सूचीशी निगडित असलेल्या घटकाशी संबंधित होत आहेत. बरोबर आहे. सम rules and regulations of state legislation they touch upon the list of union. आणि या केसमध्ये
ज्या वेळेस ही संदिग्धता दूर करायची आहे त्यावेळेस येणारी जी डॉक्ट्रीन आहे तिचं नाव आहे डॉक्ट्रीन ऑफ पिथ अँड सबस्टन्स. एक कशासाठी आहे, ओव्हरलॅपसाठी, आणि एक कशासाठी आहे तर दोघांमध्ये इंटरप्रिटेशन दरम्यान होणाऱ्या कन्फ्युजन्समध्ये. बघा परत सांगतोय, पहिला डॉक्ट्रीन कशासाठी दिली जाते, ओव्हरलॅपसाठी. दुसरी डॉक्ट्रीन कशासाठी दिली जाते, दुसरी डॉक्ट्रीन दिली जाते एका सब्जेक्ट आणि दुसऱ्या सब्जेक्टमध्ये ज्यावेळेस कॉन्फ्लिक्ट तयार होतं त्यावेळेस. ओके, एक कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह करण्यासाठी आणि एक ओव्हरलॅप रिझॉल्व्ह करण्यासाठी. आलं लक्षात परत एकदा. सो डॉक्ट्रीन ऑफ पिथ अँड सबस्टन्स ही कधी देण्यात आली बघा, ही देण्यात आली होती सुप्रीम कोर्टकडून स्टेट ऑफ बॉम्बे वर्सेस FN बलसार नावाच्या केसमध्ये. ही जी FN बलसार, येस, तुम्हाला मी पिथ अँड सबस्टन्सचं देखील एक एक्झाम्पल देतो आणि तुम्हाला मी अजून एक एक्झाम्पल देतो, ते म्हणजे हार्मोनियस रिकन्स्ट्रक्शनचं. सगळ्यात पहिल्यांदा पिथ अँड सबस्टन्सचं मी तुम्हाला काय देणार आहे तर एक्झाम्पल देणार आहे. आता मला एक सांगा, समजा गुजरात सरकारला त्यांच्या राज्यामध्ये दारूबंदी करायची आहे, बरोबर. गुजरात सरकारला त्यांच्या राज्यामध्ये काय करायची आहे, दारूबंदी करायची आहे. आता मला सांगा, दारूबंदीचा जो कायदा त्यांना करायचा आहे तो कायदा पूर्णतः हा कशाशी निगडीत आहे तर राज्यसूचीमधील घटकाशी. लिकर सेल हे कुठं आहे, दारू विक्री किंवा मद्य विक्री ही पूर्णतः कशामध्ये येते, राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये येते. पण ह्या संदर्भातला कायदा करत असताना एक अतिशय महत्त्वाची गोष्ट घडणार आहे. काय गोष्ट घडणार आहे बघा, हा कायदा केला जात असताना जर गुजरात सरकारला आपल्याकडच्या मद्याच्या आयात निर्यातीवर जर निर्बंध घालावे लागत असतील. आता मला एक सांगा, आयात आणि निर्यात ही गोष्ट कोणाकडे आहे, केंद्र सरकारकडे. पण मद्याची विक्री कोणाकडे आहे, राज्य सरकारकडे. आता राज्य सरकारला त्यांच्याच अखत्यारीमध्ये असलेल्या घटकांशी निगडीत कायदा करायचा आहे, पण तो कायदा करत असताना त्यांचा जो कायदा आहे तो कोणासोबत क्लॅश करतोय तर केंद्राच्या सूचीसोबत. इथे कॉन्फ्लिक्ट तयार होतंय. हे कॉन्फ्लिक्ट दूर करण्यासाठी म्हणून जी डॉक्ट्रीन वापरली जाते तिला आपण म्हणतो डॉक्ट्रीन ऑफ पिथ अँड सबस्टन्स. बघा आलं का लक्षात परत एकदा. आता डॉक्ट्रीन ऑफ हार्मोनियस रिकन्स्ट्रक्शनचं एक्झाम्पल सांगतो. आता इथे मला एक सांगा, मिनिमम सपोर्ट प्राइस देण्यासाठीचे जे कायदे आहेत ते केंद्र सरकारने देखील केलेत आणि राज्य सरकारने देखील केलेत. सगळ्यांना मिनिमम सपोर्ट प्राइस काय असते माहिती आहे का, परत सांगा. मिनिमम सपोर्ट प्राइस सर्वांना माहिती आहे का, आणि ती कोण देतं मिनिमम सपोर्ट प्राइस. बरं, मिनिमम सपोर्ट प्राइस तयार करण्याचं काम कोणाकडे देण्यात आलेलं आहे, मिनिमम सपोर्ट प्राइस तयार करण्याचं काम देण्यात आलेलं आहे CACP, कमिशन ऑन ॲग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्राइसेस. मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अंतर्गत येणारी एक अतिशय महत्त्वाची संस्था आहे. ही संस्था काय करते तर कोणाला देते, ही केंद्र सरकारच्या शेती मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चरला या संदर्भातले निर्देश देते आणि ते निर्देश दिल्यानंतर काय केलं जातं तर मिनिमम सपोर्ट प्राइस दिली जाते. आता लक्षात घ्या, वस्तू ज्या कोणाकडे तर शेतकऱ्यांकडून विकल्या जातात त्यांच्या किमती निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारची देखील काय असते तर किंमत प्रणाली असते आणि राज्य सरकारची देखील किंमत प्रणाली आहे. आता इथे ओव्हरलॅप आलेला आहे. ओव्हरलॅप म्हणजे काय झालंय, दोघांचंही कार्यक्षेत्र कुठे ना कुठेतरी एकत्र येतंय. आता केंद्राने काय करायचं आणि राज्याने काय करायचं या संदर्भामधली संदिग्धता दूर करण्यासाठी म्हणून जी डॉक्ट्रीन दिली जाईल तिला म्हणायचं डॉक्ट्रीन ऑफ हार्मोनियस रिकन्स्ट्रक्शन. बघा परत एकदा कळतंय का, मी परत सांगू शकतो पण ह्या दोन डॉक्ट्रीन्स मधला डिफरन्स तुम्हाला कळणं गरजेचं आहे. पहिली डॉक्ट्रीन कधी वापरली जाते, फर्स्ट डॉक्ट्रीन इज यूज्ड टू रिमूव्ह ओव्हरलॅप बिटवीन टॉपिक्स फ्रॉम युनियन अँड स्टेट लिस्ट, and second, doctrine of pith and substance is used for resolving conflict between union and state list. बघा परत सगळ्यांना कळलंय का, कळलं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज टाका म्हणजे मग मी पुढे जाऊ शकतो. या डॉक्ट्रीन्स मधला डिफरन्स तुम्हाला कळणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. ओके, आता जाऊया पुढच्या डॉक्ट्रीनकडे. पुढची जी डॉक्ट्रीन आहे तिचं नाव आहे, येस ओके, स्वाती राऊतचं म्हणणं आहे, कळलंय. अजून कोणाला कळलंय,
ओके, मंजुषा राठोड, येस, खोब्रागडेचं देखील म्हणणं आहे की कळलंय. आता पुढच्या जाऊया. ह्याच्याशीच रिलेटेड एक डॉक्ट्रीन आहे, त्या डॉक्ट्रीनचं नाव आहे, परत सांगतो, डॉक्ट्रीन ऑफ इन्सिडेंटल और एन्सिलरी पॉवर्स. काय नाव आहे ह्या डॉक्ट्रीनचं? डॉक्ट्रीन ऑफ इन्सिडेंटल और एन्सिलरी. आता ही डॉक्ट्रीन नेमकी कशाशी निगडीत आहे ती बघा. ही डॉक्ट्रीन पिथेन सबस्टन्सचं एक्सटेन्शन आहे. परत सांगतो, डॉक्ट्रीन ऑफ एन्सिलरी पॉवर्स और वी कॅन से इन्सिडेंटल पॉवर, ही कोणाचं एक्सटेन्शन आहे? पिथेन सबस्टन्सचं एक्सटेन्शन आहे. आता कसं ते बघा. जर मला राज्य सूचीवर एखादा कायदा करायचा आहे, बरोबर, आणि तो राज्य सूचीवरचा कायदा केला जात असताना जर केंद्र सूचीवरच्या एखाद्या घटकाबद्दलची नियमावली जर मी माझ्या राज्यासाठी निश्चित करतो आहे, तर त्या संदर्भातल्या पॉवर्स किंवा त्या संदर्भातलं अधिकार क्षेत्र हे त्या राज्य सरकारला दिलं जातं. आणि ते दिलं गेल्यानंतर कामामध्ये येणारी जी डॉक्ट्रीन आहे, म्हणजे तुम्ही चांगल्या हेतूसाठी काय करताय, केंद्र सूचीवरच्या एखाद्या घटकाबद्दल कायदा करताय, त्याच्यामध्ये तुमचा कुठलाही मॅलिशियस मोटिव्ह नाहीये, म्हणजे तुमचा कुठलाही चुकीचा असा काही उद्दिष्ट नाहीये, बरोबर. आता याचं उदाहरण परत एकदा गुजरातचीच केस सांगेन मी तुम्हाला. गुजरातनं आपल्या सर्वांना माहिती आहे की महात्मा गांधीजींचं ते जन्मस्थान असल्यामुळे तिथल्या राज्यानं मद्याच्या विक्रीवर बॅन आणायचं ठरवलं, बरोबर. तिथल्या केंद्र राज्य सरकारने ठरवलं की नाही, आपल्याला मद्याच्या विक्रीवर बॅन करायचंय. आता मद्याच्या इम्पोर्ट आणि एक्सपोर्टवर देखील त्यांना एक प्रकारे निर्बंध लादणं गरजेचं आहे, बरोबर. पण इम्पोर्ट आणि एक्सपोर्टवर राज्य सरकारला निर्बंध टाकता येणार आहेत का? तर नाही. पण राज्य सरकारने त्या प्रकारचा कायदा केला. ओके, राज्य सरकारने काय केला? त्या प्रकारचा कायदा केला. आणि तो कायदा केल्यानंतर केंद्र सूचीवर देखील त्यांचा परिणाम जाणवत होता. पण तो परिणाम सुप्रीम कोर्टने मान्य करून एक नवीन डॉक्ट्रीन द्यायचा प्रयत्न केला, डॉक्ट्रीन ऑफ इन्सिडेंटल पॉवर्स किंवा एन्सिलरी पॉवर्स. आता एन्सिलरी पॉवर्स म्हणजे काय? तर तुमचं एक अधिकार क्षेत्र आहे, पण त्या अधिकार क्षेत्राच्या अंमलबजावणीसाठी किंवा अधिकार क्षेत्राच्या वापरासाठी तुम्हाला अधिकार क्षेत्राच्या बाहेरची देखील एखादी गोष्ट आवश्यक आहे. ती आवश्यक गोष्ट तुम्हाला उपलब्ध करून देणारी जी डॉक्ट्रीन आहे, त्या डॉक्ट्रीनचं नाव आहे इन्सिडेंटल पॉवर्स किंवा एन्सिलरी पॉवर्स. ओके, पल्लवी सोनवणेने एक एक्झाम्पल इथे टाकलंय. तिचं म्हणणं आहे की सर, ओव्हरलॅपमुळे पण कॉन्फ्लिक्ट तयार होऊ शकतं ना? तर बाळा, ओव्हरलॅपमुळे कॉन्फ्लिक्टपेक्षा ओव्हरलॅप हा इंटरप्रिटेशन मधून येणार आहे. मला एक सांगा, आपण ज्या वेळेस राज्य सूचीवरच कायदा करतोय, पण त्यामुळे केंद्र सूचीवरचे काही नियम आपल्याला घ्यावे लागतात. आपण इंटरप्रिटेशन करत नाही आहोत. आपण काय करत नाही आहोत? केंद्र किंवा राज्य सूचीचं इंटरप्रिटेशन करत नाही आहोत. पिथेन सबस्टन्समध्ये कॉन्फ्लिक्ट कशामुळे आलंय? मी राज्याचाच एखादा कायदा करतोय, पण तो करत असताना केंद्राच्या सूचीवरच्या एखाद्या घटकावर मी काम करतोय. इथं कन्फ्युजन नाहीये कुठल्या प्रकारचं. पहिल्या याच्यामध्ये कन्फ्युजन आहे. काय कन्फ्युजन आहे? की एखादा घटक केंद्र सूचीमधला आहे का राज्य सूचीमधला आहे हेच आपल्याला कळत नाहीये. इथे तसं आहे का? नाही. बघा, पिथेन सबस्टन्स मध्ये काय घडतंय की आपल्याला माहिती आहे की इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट कुठला आहे? राज्यांमध्ये मद्य विक्री कोणाकडे आहे? राज्यांकडे. ह्याच्या आहे का? नाही. पण मी केंद्र सूचीच्या एखाद्या घटकावर कायदा करावा लागतोय. आता ह्याच्यामुळे काय तयार झालं? कॉन्फ्लिक्ट. पण कॉस्ट प्राइसेस, मिनिमम सपोर्ट प्राइस देणे हे केंद्र सरकारचं देखील काम आहे आणि राज्य सरकारचं देखील काम आहे. या दोघांमध्ये जिथे जिथे ओव्हरलॅप येईल तिथे तिथे तो रिमूव्ह करण्यासाठी म्हणून जी वापरली हार्मोनियस रिकन्स्ट्रक्शन. ठीक आहे. वाटस तुम्हाला अजून शेवटी ह्या व्हिडिओच्या शेवटी मी काही एक्झाम्पल्स दिल, त्या एक्झाम्पल्स मधून तुम्हाला अजून या दोघांमधलं जे कन्फ्युजन आहे ते दूर होऊ शकेल. ठीक आहे. बघा, परत एकदा डॉक्ट्रीन ऑफ तुम्हाला एन्सिलरी डॉक्ट्रीन ऑफ इन्सिडेंटल पॉवर सगळ्यांना लक्षात आली आहे का? परत एकदा काय ते बघा. डॉक्ट्रीन ऑफ इन्सिडेंटल पॉवर्स म्हणजे काय? तर राज्य सूचीवर एखादा कायदा करत असताना जर केंद्र सूचीवर कलरेबल लेजिस्लेशन रिलेटेड टू इन्सिडेंटल, शुभम बाळा, इन्सिडेंटल पॉवर्स आणि कलरेबल लेजिस्लेशन यांच्यामध्ये तत्वतः कुठल्याही प्रकारचा अर्थ नाहीये.
नाही, त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा नातेसंबंध नाही. कलरेबल लेजिस्लेशन ही पूर्णतः वेगळी आहे. ती कशाशी निगडीत आहे ते देखील सांगून देईन मी तुम्हाला. सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा, ही अँसिलरी पॉवरची डॉक्ट्रिन सगळ्यांना लक्षात आली का? आली आहे सगळ्यांना लक्षात? आता पुढच्या डॉक्ट्रिनकडे जाऊया. पुढची जी डॉक्ट्रिन आहे ती आहे कलरेबल लेजिस्लेशन, डॉक्ट्रिन ऑफ कलरेबल लेजिस्लेशन. आता ही काय आहे ती मात्र मला असं वाटतं तुम्ही डिटेलमध्ये समजून घेणं गरजेचं आहे. ओके, ही जी कलरेबल लेजिस्लेशनची डॉक्ट्रिन आहे ती आपल्याला गरजेचं आहे आणि ही नेमकी कशाशी निगडीत आहे ती देखील आपण बघणार आहोत. ओके, आता या तत्वप्रणालीमध्ये नेमकी काय गोष्ट घडते ती बघा. या तत्वप्रणालीमध्ये एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे. मला सांगा, आपल्याकडे संसदेचा असेल किंवा राज्य विधिमंडळाचा असेल, अधिकार क्षेत्र निश्चित आहे का नाही हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही मला सांगा. सगळ्यात पहिला प्रश्न मला तुम्ही काय सांगायचं, प्रश्नाचं उत्तर काय द्यायचंय की आपल्याकडे संविधानाच्या नुसार केरळचं कुठलं तर आपल्याकडचं एक सगळ्यात महत्त्वाचं राज्य विधिमंडळ. ह्या दोघांच्याही पॉवर्स योग्यरित्या आपल्याला काय म्हणता येईल की त्यांचं अधिकार क्षेत्र निश्चित आहे का? येस, त्यांचं अधिकार क्षेत्र हे निश्चित आहे. येस, उत्तर बरोबर आहे. येस, इट इज फिक्स्ड. आता मला एक सांगा, जर संसदेनं तिच्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन एखादा कायदा केला तर तो चालणार आहे का? नाही चालणार. पण भरपूर वेळेस केंद्र किंवा राज्य स्तरावरची कायदे मंडळं काय करतात, ती फार युक्ती लढवतात म्हणजे काय करतात ते शाब्दिकदृष्ट्या केंद्राच्या किंवा राज्य विधिमंडळाच्या अधिकार क्षेत्रामध्येच राहत आहेत, पण ते विधेयक असं ड्राफ्ट करणार आहेत की इनडायरेक्टली म्हणजेच अप्रत्यक्षरित्या ते त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन काम करू. याला आपण नाव देतो कलरेबल लेजिस्लेशन. म्हणजे मी हेतुपुरस्सर, लक्षात घ्या परत एकदा, पिथ अँड सबस्टन्स आणि इथं काय महत्वाचा डिफरन्स आहे तो आपल्याला लक्षाथ घ्यायचा आहे. पिथ अँड सबस्टन्स मध्ये देखील तुम्ही काय करताय तर तुमच्या अधिकार क्षेत्रापटी असं उद्दिष्ट आहे का? नाही. इथे एखाद्या कायदे मंडळाने हेतुपुरस्सर जाणून बुजून त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन जर एक कायदा करायचं ठरवलं आणि तो अप्रत्यक्षरित्या त्यांनी तो मान्य करून घ्यायचं ठरवलं तर त्यासाठी म्हणून जी डॉक्ट्रिन दिली जाते तिला आपण म्हणतो डॉक्ट्रिन ऑफ कलरेबल लेजिस्लेशन. त्यामुळे डॉक्ट्रिन ऑफ कलरेबल लेजिस्लेशन अतिशय महत्त्वाची आहे. ही कशासाठी? तर ज्या वेळेस एखाद्या कायदे मंडळाला घालून दिलेल्या अधिकार क्षेत्राबाहेर त्याला जाता येत नाहीये आणि ते संविधानामधील पळवाट शोधून अप्रत्यक्षरित्या त्यांचं कायदेशीर क्षेत्र हे उल्लंघन करू पाहत आहेत, अशा स्थितीमध्ये सुप्रीम कोर्ट कुठल्या डॉक्ट्रिनचा आधार घेतं, कुठल्या आधारांवर त्या केसेस डिसाईड केल्या जातात, तर डॉक्ट्रिन ऑफ कलरेबल लेजिस्लेशन. ओके, त्यामुळे लक्षात घ्या डॉक्ट्रिन ऑफ कलरेबल लेजिस्लेशन ही काय आहे, याचं एक्सप्रेशन. कलरेबल लेजिस्लेशनचा अर्थ काय होतो तर लक्षात घ्या. इट मीन्स व्हॉट कॅनॉट बी डन डायरेक्टली कॅनॉट बी डन इनडायरेक्टली टू. म्हणजे प्रत्यक्षपणे तुम्ही जे तुमच्या अधिकार क्षेत्राच्या आधारे करू शकत नाही ते अप्रत्यक्षरित्या देखील करण्याची मुभा तुम्हाला नाही आहे, आणि तसं जर तुम्ही केलं तर ती असंविधानिक गोष्ट ठरेल. आणि त्यासाठी म्हणून असलेली जी आहे तिचं नाव आहे डॉक्ट्रिन ऑफ कलरेबल लेजिस्लेशन. आता पुढची घेऊया डॉक्ट्रिन, ज्याला आपण म्हणतो एकच मिनिट मी जरा, आता पहिली जी आपण इथे डॉक्ट्रिन बघतो आहोत त्या डॉक्ट्रिनचं नाव आहे डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स. ओके, डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स म्हणजे काय हे आता आपण बघणार आहोत. अतिशय सोपी डॉक्ट्रिन आहे ही समजून घ्यायला, आणि मला असं वाटतं एका विद्यार्थ्यानं थोड्याफार प्रमाणामध्ये ही बरोबर सांगायचा प्रयत्न देखील केलेला आहे. आता लक्षात घ्या, मी एखादा लॉ पास केला, बरोबर, एखादा कायदा आपल्याकडच्या संसदेनं पास केला. तो कायदा पास केल्यानंतर त्या कायद्यामध्ये अशा काही घटक आहेत जे एखाद्या मूलभूत हक्काशी कॉन्ट्राडिक्टरी आहेत. परत एकदा, इट कॉन्ट्राडिक्ट्स विथ फंडामेंटल राईट. ओके,
त्यामुळे तो कायदा नाहीसा होणार नाहीये, तर तो कायद्याचा पार्ट जो आहे तो इनॅक्टिव्ह होणार आहे. कायद्याचा पार्ट काय होणार आहे? इनॅक्टिव्ह होणार आहे. म्हणजे तो कायद्याचा पार्ट अंमलामध्ये येणार नाही. का? कारण तो आपल्याकडच्या एखाद्या घटकाशी विसंगत आहे. पुढे संविधानामध्ये आपल्याला काही घटना दुरुस्ती केली करता येऊ शकते. आणि जर समजा तो फंडामेंटल राईट भविष्यामध्ये जर संसदेनं काढून घेतला, जर भविष्यामध्ये तोच मूलभूत हक्क जर संसदेनं काढून घेतला, तर तो जो इनॅक्टिव्ह असलेला कायद्याचा भाग आहे तो परत एकदा पुनरुज्जीवित होणार आहे. बघा, मी काय केलं, एक संसद म्हणून कायदा पास केला. त्या कायद्यामध्ये 99% गोष्टी बरोबर आहेत, पण 1% गोष्ट अशी आहे जी एखाद्या मूलभूत हक्काच्या विरोधामध्ये जातीये. आता मला काय करायचंय, तर त्या कायद्याची अंमलबजावणी सुरू करायची आहे. आता त्या कायद्याची 99% अंमलबजावणी होईल आणि 1% जो निष्क्रिय ठरवलेला भाग आहे त्याची अंमलबजावणी होणार नाही. पण नंतर मी असं केलं की नाही, मला त्या 1%ची देखील अंमलबजावणी करून आणायची आहे. तर मी काय केलं, तर कॉन्स्टिट्यूशन मधल्या त्या फंडामेंटल राईटला मी काय केलं, रद्द ठरवलं किंवा तो मी काढून घेतला. आता तो काढून घेतल्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय झाली, जो भाग मी निष्क्रिय ठरवला होता आपल्या कायद्याचा तो पुनरुज्जीवित झाला. आणि ह्याला म्हटलं जातं डॉक्ट्रीन ऑफ एक्लिप्स. म्हणजे आपल्या कायद्याचा एखादा निष्क्रिय ठरवलेला भाग आपण घटनेमध्ये दुरुस्ती केल्यानंतर पुनरुज्जीवित होतो. ह्या डॉक्ट्रीनला किंवा ह्या तत्वप्रणालीला म्हटलं जातं सूर्यास्त तत्वप्रणाली किंवा डॉक्ट्रीन ऑफ एक्लिप्स. बघा, सगळ्यांना लक्षात आली आहे का? त्यानंतर पुढच्या डॉक्ट्रीनकडे जाऊया. पुढच्या डॉक्ट्रीनचं नाव आहे डॉक्ट्रीन ऑफ सिव्हिअरॅबिलिटी. पुढच्या डॉक्ट्रीनचं नाव काय आहे? डॉक्ट्रीन ऑफ सिव्हिअरॅबिलिटी. आता मला असं वाटतं की अजून एक 3 ते 4 डॉक्ट्रीन्स राहिलेले आहेत आणि मला अजूनही काही डॉक्ट्रीन्स सांगायचे आहेत. आणि आजचा जो आपला अलॉटेड टाईम आहे, म्हणजे ॲक्च्युली तो जो यूट्यूब लाईव्हचा जो टायमिंग आहे तो आपला मर्यादित आहे. त्यामुळे मी विचार असा करतोय की ह्या ज्या सगळ्या डॉक्ट्रीन्स आहेत, बघा कुठल्या कुठल्या डॉक्ट्रीन्स आहेत आपण अगदी सुरुवातीपासून बघितलेल्या, आणि मला अजूनही काही महत्त्वाच्या डॉक्ट्रीन्स घ्यायच्या आहेत. याच्यामध्ये डॉक्ट्रीन ऑफ टेरिटोरियल नेक्सस, डॉक्ट्रीन ऑफ लॅशे, डॉक्ट्रीन ऑफ सिव्हिअरॅबिलिटी आणि डॉक्ट्रीन ऑफ अजूनही काही डॉक्ट्रीन्स शेवटी मी घेणार आहे. तर ह्या सगळ्या डॉक्ट्रीन्स बघा, डॉक्ट्रीन ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू, डॉक्ट्रीन ऑफ ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आणि डॉक्ट्रीन ऑफ कॉन्स्टिट्युशनल मोनॅरिटी. तर ह्या सगळ्या डॉक्ट्रीनसाठी आपण एक नवीन वेबिनार घेऊया. तो वेबिनार मी